नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण दिवाळीच्या फराळाची तयारी करत असतात. मात्र प्रेरणा बाजूला बसलेली असते आणि ती कसल्या तरी विचारात मग्न असते. तर या तिघींची इकडे धावपळ उडालेली असते. तेव्हा आता या तिघींचेही लक्ष अचानक प्रेरणाकडे जातं. तेव्हा या तिघीही आश्चर्याने प्रेरणाला विचारायला लागतात की अगं तू काय तिकडे अशी बसली, आम्हाला मदत करायला ये. तेव्हा प्रेरणा म्हणते की तुम्हाला जमेल तर हळूहळू करा तुम्ही प्रयत्न. यावर आता श्वेता म्हणते की अगं असं कसं काय करतेस, तुझ्याशिवाय फराळ होणार आहे का. तेव्हा प्रेरणा म्हणते की श्वेता माझा मूड नाही आहे गं, आणि म्हणते की तुम्हाला जमते तेवढं करा, नाही तर बाकीचं आपण बाहेरून मागूया. तेव्हा श्वेता, वल्लरी आणि तेजा खूपच शॉक होतात. तेव्हा श्वेता म्हणते की ही अशी का वागते. तेव्हा वल्लरी म्हणते की जाऊ द्या, मला नाही वाटत की त्या अजूनही नॉर्मल झाल्यात. आधी वाटलं होतं की अजित भाऊजी जेलमधून आल्यावर त्या नॉर्मल होतील, आधीसारख्या वागतील, पण नाही. आधीसारख्या असत्या तर आत्तापर्यंत एकटीने सगळा फराळ केला असता त्यांनी, पण मला असं वाटतं की त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा. यावर श्वेता म्हणते की पण अगं असं किती दिवस चालणार. तेव्हा तेजा म्हणते की माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आहे, ती जर काम केली तर प्रेरणा स्वतःहून येईल इथे फराळ करायला. तेव्हा वल्लरी विचारते की काय करणार आहात तुम्ही. तेव्हा तेजा सांगायला लागते की आम्ही इथे फराळ करताना 2-3 वस्तू बिघडवतो आणि वल्लरी तू आमच्यावरती चिड आणि मोठमोठ्याने ओरड आम्हाला, असं म्हणून त्या फराळ करायला लागतात आणि वल्लरीला म्हणायला लागतात की आता तू ओरड आम्हाला. तेव्हा वल्लरी लगेचच प्रेरणाला ऐकायला जाईल अशा आवाजात तेजावरती ओरडायला लागते आणि म्हणायला लागते की अहो तेजाताई काय करताय तुम्ही, किती पाणी घातले त्यात. तेव्हा तेजासुद्धा मोठ्याने म्हणायला लागते की मला तरी काय माहिती, आता मी पहिल्यांदा करते ना, मला कोणी सांगितलं आहे का आणि कोणी मदत करायला आहे का इथे. तर प्रेरणा आता या दोघींकडेही बघायला लागते. तर वल्लरी तेजाला खूपच मोठमोठ्याने ओरडत असते. तर श्वेतासुद्धा आता काहीतरी चुकवते. तेव्हा वल्लरी आता श्वेतालासुद्धा ओरडायला लागते आणि आता या तिघींचाही आवाज ऐकून प्रेरणा मात्र घाबरून या तिघींकडेही बघत असते. तर इकडे या तिघींचा खूपच गोंधळ चाललेला असतो. तेव्हा प्रेरणा धावतच आतमध्ये येते आणि बघायला लागते की नक्की काय झाले. आणि श्वेता आणि तेजाने जो काही गोंधळ घालून ठेवलेला असतो ते बघून प्रेरणा खूपच चिडते आणि त्या दोघींनाही बाजूला व्हायला सांगते आणि स्वतः फराळ करायला घेते. तेव्हा श्वेता, वल्लरी आणि तेजा खूपच खुश होतात आणि एकमेकींकडे बघून हळूच हसायला लागतात. आता तेजा म्हणते की आपण हे केलंय. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई बरं झालं तुम्ही आलात, नाही तर या दोघींनी मिळून फराळाची वाट लावून टाकली असती अहो. तेव्हा प्रेरणा म्हणते की आलात म्हणजे काय, हा सगळा पसारा बघून यावं लागलं मला, आणि या दोघींच्या नादी लागली असतीस ना तू तर फराळ आपल्याला क्रिसमसमध्ये मिळाला असता, असं म्हणून आता या सगळ्याजणी हसायला लागतात. तेव्हा तेजा म्हणते की आत्ता असं वाटतं की नॉर्मल प्रेरणा परत आली आहे. आता तेजा प्रेरणाला समजावत म्हणते की प्रेरणाताई आता झालं गेलं सगळं एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा आणि अशाच हसत राहा, आणि तुम्ही अशाच हसत राहिला, सुखात राहिला तर अजित भाऊजींना सुद्धा किती बरं वाटेल, तेही या सगळ्यातून लवकर सावरतील. आता तेजाला मध्येच काहीतरी आठवतं आणि ती म्हणते की हे सगळं ठीक आहे, पण सगळ्यांचे नवरे कुठे आहेत आणि काय करतायत काय. तर इकडे हर्षित, अजित आणि मनोज आकाशकंदील बनवत असतात. आता मनोज म्हणतो की हा युनिक आकाशकंदील बघून सगळ्या मैत्रिणी खूपच खुश होणार आहेत, मला बघायचे आहेत त्यांचे चेहरे. तेव्हा अजित म्हणतो की प्रेरणाचे तर डोळे भरून येतील. तर हर्षित म्हणतो की आणि हा आकाशकंदील बघून तेजा तर आनंदाने वेडी होईल. तेव्हा मनोज म्हणतो की हां ते तर आहेच, पण असा आकाशकंदील बनवायची आयडिया ही तुझी आहे हे कळल्यावर ते जास्त खुश होतील. तर अजित म्हणतो की थँक्यू हर्षित, ही छान आयडिया दिल्याबद्दल. आता हर्षित म्हणतो की त्यात थँक्यू काय, आणि मी काय विचार केला माहिती आहे का, मी आणि तेजा आता लवकरच लग्न करणार आहे. तर नेक्स्ट दिवाळीला आपल्या सगळ्यांचे कपल्सचे फोटो असणार आहेत आणि त्याच्यानंतर जशी जशी आपली फॅमिली वाढत जाणार तसे तसे आकाशकंदिलावरचे फोटो पण वाढत जाणार. आता तितक्यातच तिथे तेजा आणि वल्लरी येतात आणि आकाशकंदील बघून त्या दोघीही खूपच खुश होतात. आता तेजा म्हणते की वल्लरी बघतेस का, अगं आपल्या सगळ्यांचे फोटो लावले ते आकाशकंदिलावर, आणि म्हणते की खरंच थँक्यू कारण या वर्षीची दिवाळी खूप स्पेशल आहे. आणि ती थोडीशी नाराज होत म्हणते की फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. तेव्हा वल्लरीलासुद्धा आता खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की मिठूताई, आणि म्हणते तुम्ही तिघांनी खरंच किती छान आकाशकंदील बनवला आहे, आमच्या 5ही जणींचे फोटो आहेत यावर, पण बघायला फक्त आम्ही चौघीच आहोत, आमच्या 5व्या मैत्रिणीची अजूनही आमच्याशी संपर्क होत नाही आहे, आणि कुठे असतील मिठूताई. यावर तेजा म्हणते की इतकी वर्ष झाली आम्ही तिला शोधायचा प्रयत्न करतोय पण काहीच पत्ता लागत नाही आहे तिचा. पण एक मात्र खरं आहे, जोपर्यंत मिठू आम्हाला सापडत नाही ना तोपर्यंत हे पंचरंग चित्र नाही पूर्ण होणार, असं म्हणून त्या दोघी खूपच इमोशनल झालेल्या असतात. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू रडू नकोस, मला खात्री आहे की मिठूताई लवकरच भेटतील, तू काळजी करू नकोस.
तर अजितसुद्धा तेजा आणि वल्लरीला समजावत म्हणतो की आपण लवकरच मिठूला शोधून काढू आणि त्यामुळे तुम्ही तुमचा मूड नका खराब करून घेऊ। तेव्हा परत अजून एकदा सर्वजण आता त्यांचं काम करायला लागतात। तर इकडे प्रेरणा आणि श्वेता फराळ बनवत असतात। तितक्यात आता हे सगळे बाकीचे तिथे येतात। तेव्हा प्रेरणा विचारायला लागते की आलात का तुम्ही, नक्की होतात कुठे? या दोघी पण तुम्हाला शोधायला गेल्या आणि तिकडेच बसल्या। तेव्हा मनोज म्हणतो की प्रेरणाताई, आम्ही पण दिवाळीची तयारी करत होतो आणि विचारतो की बरं आम्हाला सांगा की आम्ही काही मदत करू का तुम्हाला। असं म्हणून हे तिघेही आता प्रेरणा आणि श्वेताला मदत करायला बसतात। तेव्हा वल्लरी म्हणते की हे तिघे मदत करणार असतील तर आपण बसूया। आता तेजा हर्षितला चिडवत म्हणते की हर्षित, तू लाडू करणार आहेस का? अरे सदा चहा तरी करता येतो का तुला? तर वल्लरी म्हणते की एकंदरीत हे आपली मदत करतायत ही चांगलीच गोष्ट आहे, पण मला मात्र एक वेगळीच भीती आहे। मदत करण्याच्या नादात यांनी आपलं काम नको वाढवून ठेवायला। त्यानंतर आता सर्वजण मजाक मस्ती करत दिवाळीचा फराळ मिळून मिसळून बनवायला लागतात। आता प्रेरणा म्हणते की आपण काही फराळाचे पॅकेट्स तयार करून ठेवू, म्हणजे कोणी पाहुणे आले आपल्याकडे किंवा आपण कुणाकडे गेलो, आपल्या नातेवाईकांकडे गेलो तर आपल्याला वाटता पण येईल फराळ। तेव्हा वल्लरी म्हणते की ही खरंच खूप छान कल्पना आहे। आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना दरवर्षीचा फराळ आणि गिफ्ट पाठवतो, यावर्षी आपण काहीतरी वेगळं करायचं का? आणि म्हणते की आपण दिवाळी दरवर्षीच खूप धूमधडाक्यात साजरी करतो, पण अशा लोकांचं काय ज्या लोकांच्या आयुष्यात कुणीच नाही आहे। तर मला असं कळलं की आपल्या जवळच एक संस्था आहे जे रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार लोकांना सांभाळते, म्हणजे ती लहान मुलं असो, बायका असो, पुरुष असो किंवा म्हातारी माणसं असो, त्यांचा ते सांभाळ करतात। तर यावर्षी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना नवीन कपडे, नवीन फराळ किंवा गिफ्ट्स या सगळ्या गोष्टी दिल्या तर त्यांच्या आयुष्यातसुद्धा उजेड पडेल ना। आणि म्हणते की म्हणजे गेले काही दिवस माझ्या मनात हा विचार होता आणि आता तो मी तुम्हाला बोलून दाखवते। आपण यावर्षी त्यांच्यासाठी काही करू शकलो ना तर मला खरंच खूप आनंद होईल। तुम्हाला काय वाटतं? तेव्हा श्वेता म्हणते की तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे ग वल्लरी, अशा माणसांना कुठून मिळत असेल ग फराळ, कशी होत असेल त्यांची दिवाळी साजरी? तेव्हा तेजा म्हणते की ऐक ना वल्लरी, जर तुला पण असं वाटतंय की आपण आता इथे फराळ बनवतोय आणि जरा जास्तीचाच बनवतोय तर आपण हा फराळ घेऊन त्यांच्या इथे जाऊयात का दिवाळी सेलिब्रेट करायला? म्हणजे तुझी आयडिया खरंच खूप छान आहे। बाकीचे कपडे, फटाके, गिफ्ट्स ते नंतर बघूया, पण आता ॲटलिस्ट आपल्याकडे फराळ आहे तो तरी घेऊन जाऊया आपण। त्यांच्यासोबत दिवाळी सेलिब्रेट केली तर त्यांना पण किती छान वाटेल ना। आता तेजाचं म्हणणं या सर्वांना खूपच पटतं आणि सर्वजण खूप खुश होतात। तर आता यानंतर आपण पाहतो की या सगळ्यांनी दिवाळीचा फराळ बनवलेला असतो। आता प्रेरणा पहिला फराळ नेऊन देवासमोर ठेवते, तर इकडे तेजा, मनोज, अजित आणि हर्षितची गंमत ओढवत असते की त्यांनी कसा फराळ नीट जमत नव्हता आणि त्यांची कशी धांदल उडालेली। तेव्हा वल्लरी आता तेजाला म्हणते की तेजाताई बसा आता, पुरे एवढं बोलायची गरज नाही आहे, किती मस्करी करणार आहात तुम्ही? मुद्दा हा नाही आहे की त्यांना जमलं नाही जमलं, मुद्दा हा आहे की आपल्याला मेहनत करताना बघून त्यांना आपली मदत करावीशी वाटली, हा विचारच किती गोड आहे। आणि ती म्हणते की बरं ते सगळं जाऊ द्या, दुपारी आपलं जे डिस्कशन झालं त्या संस्थेबद्दल त्यांना फोन करून मी परमिशन घेऊ का त्यांची, असं म्हणून ती त्या संस्थेला फोन करते आणि म्हणायला लागते की हॅलो, मी ॲडव्होकेट वल्लरी भामरे बोलते, आनंदबाग आश्रम त्यांचाच नंबर आहे ना हा? तेव्हा तिथील मॅडम आता बोलतात की हो। तेव्हा वल्लरी म्हणते की ॲक्च्युली मला आणि माझ्या मैत्रिणींना यावर्षी तुमच्या आश्रमात येऊन दिवाळी साजरी करायची होती, तुम्हाला चालेल का? तुमची परवानगी आहे का? तेव्हा त्या मॅडम म्हणतात की हो मॅडम, तुम्ही खूप मोठं काम करताय, असं आपणहून आमच्या संस्थेला जर का कोणी मदत करत असेल ना तर आम्हाला आनंदच होतो, तुम्ही नक्की या। तेव्हा हे ऐकून वल्लरी खूपच खुश होते। तर त्या मॅडम आता इकडे फोन ठेवतात आणि त्या तिथून निघून जातात। तर तिथेच आता त्यांच्या पाठीमागेच मिठू असते आणि ती काही लहान मुलांना कविता शिकवत असते आणि आता असं दाखवलं गेलं आहे की इकडे मिठू त्या लहान मुलांना शिकवत असताना खूपच खुश असते, तर इकडे आता या सगळ्याजणी आश्रमामध्ये जाणार म्हणून खुश असतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मिठू काही लहान मुलांसोबत किल्ला बनवत असते, तेव्हाच तिथे वल्लरी आणि तेजा येतात आणि लहान मुलांना किल्ला बनवताना पाहून त्या खूपच खुश होतात। तर इकडे वल्लरी आणि तेजाला भेटायला सर्व लहान मुले धावतच येतात, तेव्हा त्यांचे हात चिखलाने माखलेले असतात। तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की चला चला पटकन हातपाय धुवून या लवकर। तेव्हा ती लहान मुलं इकडून तिकडून पळायला लागतात। तेव्हाच आता तिथे समोरून मिठू येत असते, मात्र तिचं लक्ष या दोघींकडे काही जात नाही आणि वल्लरी आणि तेजाचं लक्षसुद्धा मिठूकडे जात नाही। तर मिठू आता त्यांच्या जवळूनच जात असते, मात्र या तिघींचंही लक्ष एकमेकींकडे काही जात नाही आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।